पुणे परिसरामध्ये कोणत्याही देशाने आपण गेलो तर युरोप पेक्षा कमी आहोत असं मला वाटत नाही. हो हो. फक्त त्या दर्जेदार सुविधा आपल्याला अपग्रेड करणं आणि त्याच पद्धतीने पुढे मेंटेन करणं हे मोठं चॅलेंज राहणार आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी सायकलिंग इव्हेंट आपण देशामध्ये घेतोय. जवळजवळ 30 देशातले खेळाडू यामध्ये सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. पावणे 200 पेक्षा जास्त खेळाडू येतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळं त्या दर्जाच्या सगळ्या सुविधा निर्माण करणं इथपासून याची सुरुवात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इमर्जन्सीमध्ये काही घडल्यास काय करावं याच्यासाठी पूर्वतयारी आरोग्य विभागाचे अधिकारी, आमचे पोलीस विभागाचे अधिकारी करतायत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय दर्जेदार अशी ही इव्हेंट आम्ही पूर्ण करू शकलो पाहिजे. आज पहिल्यांदा भारताची ओळख बाहेरच्या देशांना या निमित्ताने होणार आहे आणि ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं करून देऊ शकू असं मला वाटतं. आणि यामधून देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीनं होस्ट करू शकू हा एक संदेश नक्कीच जाणार आहे. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? काय सांगू तुम्हाला, पूना क्लबचं जे मैदान आहे त्या मैदानावरती इतके क्रिकेट सामने मी खेळलेलो आहे की बोलायची सोय नाही. दरवेळेला तिथं सामना खेळत असताना समोर काउन्सिल हॉलची सुंदर इमारत दिसायची. बघून असं वाटायचं, काय इमारत आहे, काय इथं काम करायला मजा येत असेल. इतके वर्ष क्रिकेट खेळून त्या काउन्सिल हॉलच्या इमारतीत यायचा काही योग आला नाही. आज तो योग आलेला आहे, तो पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने. आणि मी भेटायला आलोय विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सर. सर, काय नमस्कार. आनंद झालाय सर, काय आनंद झाला सर. काय सुंदर इमारत, काय हा वारसा आहे, आणि इथं तुमचं ऑफिस फारच सुंदर सर. खरं आहे, म्हणजे इथं काम करताना खरोखरच एक वेगळा आनंद मिळतो, कारण ही ऐतिहासिक वास्तू आहे. 1870 मध्ये बांधून पूर्ण झालेली ही वास्तू आहे आपल्याला. बापरे, म्हणजे जवळजवळ 155 वर्ष पूर्ण झाली आहेत. अजिबात वाटत नाही सर. हो, आणि अतिशय सुरेख सुंदर अशी इमारत आहे आणि म्हणूनच ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर केलेली ही इमारत आहे. आणि इथे काम करणं एक इट्स रिअली अ प्रिव्हिलेज. सर, मला तुमची थोडीशी बॅकग्राऊंड जाणून घ्यायची आहे, कारण तुमचं शिक्षण कुठं झालं, मूळ गाव कुठलं, हे तुमच्या नावाच्या अगोदर डॉक्टर लिहिलेलं आहे. हा काय भाग आहे, जरा सर सांगा ना. मूळतः आम्ही मराठवाड्यातले. बर. म्हणजे मराठवाड्यातला नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यातलं एक बहादरपुरा नावाचं गाव आहे. हां 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 तिथे आमचं शालेय शिक्षण झालं. हां. म्हणजे प्राथमिक शाळा माझी बहादरपुरा गावातच होती, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा. 4थीपर्यंत ती शाळा होती. गावामध्ये 4थीपर्यंतच शाळा होती. त्यामुळं मग कंधार नावाच्या शहरामध्ये, अतिशय छोटंसंच गाव आहे कंधार, पण तिथे 5वी ते 10वी मराठी मीडियममध्ये, आणि 10वी नंतर मग नांदेडला 11वी 12वी पूर्ण केली. आणि त्यानंतर परभणीला पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. वाव, आणि म्हणून मी माझ्या नावासमोर डॉक्टर लिहितो. क्या बात आहे सर. हे अजिबात माहिती नाही. काय हा प्रवास आहे, कारण एका छोट्या गावातनं येऊन आज इतक्या मोठ्या पदावरती सर. म्हणजे तुम्ही ऑलवेज आउट ऑफ कम्फर्ट झोन राहिलेला. हां, असं म्हणायला हरकत नाही. पण व्हेरेवर आय वॉज कम्फर्टेबल. म्हणजे आउट ऑफ कम्फर्ट झोन जरी घराच्या असलो दृष्टीने मी तरी म्हणतोय. घरापासून दूर असून सुद्धा लाईफ हॅज बीन कम्फर्टेबल. गॉड हॅज बीन काइंड. सर, मला एक इतकं आश्चर्य वाटतंय. ऑलरेडी मी बघतोय तुमच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे, किती जबाबदाऱ्या असतात, किती शासकीय काम असतात, केवढी व्याप्ती आहे. हे ऑलरेडी सर काम एवढं असताना पुणे ग्रँड टूर सारख्या एका भन्नाट प्रोजेक्टमध्ये तुम्ही मन गुंतवलेलं आहे. सर, वेळ कुठनं काढता एवढा? वेळ मॅनेज करायला लागतो आणि होतो मॅनेज. कारण जबाबदाऱ्या निश्चितच आहेत. हो. जबाबदाऱ्या टाळूनही चालत नाही. जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडायलाच लागतात. आणि जबाबदाऱ्या पार पाडताना ही एक अधिकची जबाबदारी म्हणून ती शिरावर घेतलेली आहे. आणि एकूणच पुणे जिल्हा प्रशासनातल्या सर्व विभागाचे सर्व अधिकारी अतिशय निष्ठेने या कामाला लागलेत. कारण आम्हाला सर्वांना पाठबळ आहे शासनाचं. विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, क्रीडा मंत्री आणि आमचे सर्व सचिव, मुख्य सचिव, सर्वांनी असं एक टीमवर्क म्हणून अतिशय एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारलेलं आहे. आणि अतिशय सुरेख तयारी या पुणे ग्रँड टूरची सुरू आहे. सर, तुमच्या खेळाच्या प्रेमाबद्दल सांगा, कारण आपण जे कनेक्ट झालो ते खेळाच्या प्रेमामुळे, क्रिकेटच्या प्रेमामुळे. तुमच्या खेळाच्या प्रेमाबद्दल सांगा. नाही, मी जसं सांगितलं तसं अतिशय छोट्याशा खेडेगावातून आलेलो आहे. आणि
म्हणजे नैसर्गिकरित्या मुलांना जी आवड असायची आमच्या शालेय जीवनामध्ये हा. किंवा कॉलेज जीवनामध्ये, ती निश्चितपणे क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम असायचं. कारण त्यावेळेस दिलीप वेंगसरकर असतील किंवा सुनील गावस्कर असतील, वा. यांच्यासारखे खेळाडूंना खेळताना, आणि त्यावेळेस पाहायला काही टी व्ही नव्हता. हा. म्हणजे रेडिओवर कॉमेंट्री ऐकत ऐकत आम्ही क्रिकेट प्रेम आमचं वाढलं आणि सुरुवात क्रिकेट खेळण्यापासूनच झाली. आणि नंतर मग कॉलेजला गेल्यानंतर कधी बॅडमिंटन खेळणं किंवा कधी टेनिस खेळणं यासारख्या खेळांची आवड निर्माण झाली. सायकलिंग म्हणजे स्पोर्ट्स ॲज सच सायकलिंग कधी केलं नाही, हा. हा. परंतु 10वीपर्यंत सायकलसुद्धा नव्हती. 11वीपासनं ग्रॅज्युएशनपर्यंत मग सायकलवर कॉलेजला जाणं, गावामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा इतर क्लासेस अटेंड करणं सर सायकलवर. कॉलेजला जाणं 11वी ते म्हणताय, किती किलोमीटर अंदाज आहे? म्हणजे किलोमीटर सांगताना खरं तर हे सांगितलं पाहिजे की आमच्या गावापासनं आमची शाळा हायस्कूल, हा. म्हणजे बादरपुरामध्ये आमचं घर, हो, हो. तिथनं हो. शिवाजी हायस्कूलला 3 किलोमीटरवरती शाळा होती. ती पायी जायची रोज. रोज 3 किलोमीटर पायी जायचं, 3 किलोमीटर पायी परत यायचं. 10वीपर्यंतचा हा प्रवास संपल्यानंतर 11वीपासनं पुन्हा साधारण 2.5-3 किलोमीटरवर आमचं कॉलेज होतं नांदेडला. हा. हा. मग मात्र सायकल तिथे मिळाली आणि हा. सायकलवर आम्ही जायला लागलो. हा. हा. त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान मग हॉस्टेलवरच राहायचो आम्ही. हॉस्टेलवरनं कॉलेज अगदी जवळ होतं, पण गावात कधी वगैरे जायचं असेल किंवा इतर क्लासेस करताना काही फिरायचं असेल, अभ्यासासाठी लायब्ररीला जायचं असेल, परभणीमध्ये खूप सुरेख वातावरण त्यावेळी होतं. हा. हा. स्पर्धा परीक्षांचं वातावरण अतिशय चांगलं होतं आणि अजूनही आहे ते. त्यामुळं सर्वांनी लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा आणि त्यामधून अनेक मुलं, अनेक अधिकारी निर्माण झाले. त्यामुळं परभणी निश्चितच आमच्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका परभणीची राहिलेली आहे. काय काय सुंदर प्रवास हा तुम्ही थोडक्या शब्दामध्ये छान सैर घडवून आणली. सर आता हा जो पुणे ग्रँड टूरचा भाग आहे, हा ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि तुम्ही 5 दिग्गज एकत्र येऊन अक्षरशः म्हणजे घरचं कार्य समजून याला उभे राहिलेला आहात. सर खरंच खूप मोठा भाग आहे हा. नक्कीच. नाही, सर्वच विभागांचे अधिकारी, मी जसं म्हणालो तसं सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय झोकून देऊन हे काम करायचं ठरवलेलं आहे. स्पष्ट मॅन्डेट आहे राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा सुद्धा. कारण देशासाठी आणि राज्यासाठी अतिशय महत्त्वाचं, अतिशय प्रेस्टिजियस अशी इव्हेंट आहे आणि पहिल्यांदाच एवढी मोठी सायकलिंग इव्हेंट आपण देशामध्ये घेतो आहे. जवळजवळ 30 देशातले खेळाडू यामध्ये सायकलिस्ट सहभागी बापरे. होणार आहेत. 250 पेक्षा जास्त खेळाडू येतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं त्या दर्जाच्या सगळ्या सुविधा निर्माण करणं इथपासनं याची सुरुवात आहे. आणि म्हणून आपण ज्या साधारण 437 किलोमीटरचा हा इव्हेंट असणार आहे, 4 टप्प्यामध्ये हो, विभागलेला, हो. हा संपूर्ण 437 किलोमीटरचा ट्रॅक डेव्हलप करणं आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा डेव्हलप करणं, हे चॅलेंज आमच्या सगळ्या विभागांनी स्वीकारलं आणि अतिशय सुरेख काम सुरू आहे. त्याचा वारंवार आढावा आम्ही घेतो आहे. माझ्या स्तरावर विभागीय बैठक होत असते आणि सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये माहिती देत असतात. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इतर त्याला पूरक असलेल्या गोष्टी असतील किंवा सॉफ्ट स्किल्स असतील, जसं इमर्जन्सीमध्ये काही घडल्यास काय करावं, याच्यासाठी पूर्वतयारी आरोग्य विभागाचे अधिकारी, आमचे पोलीस विभागाचे अधिकारी करतायत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय दर्जेदार अशी ही इव्हेंट आम्ही पूर्ण करू शकलो पाहिजे. आणि इथून परत जाताना हे वेगवेगळ्या देशातून आलेले खेळाडू एक चांगलं पॉझिटिव्ह इम्प्रेशन आमच्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल घेऊन गेलं पाहिजे, याच्यासाठी आमचा सगळ्यांचा कटाक्ष आहे आणि त्या पद्धतीने तयारी सुरू आहे. सर कारण स्पोर्टिंग इव्हेंट म्हटल्यानंतरच मी प्रेमात पडतो. कारण एवढा मोठा घाट घालणं पहिल्यांदाच आणि एवढा मोठं स्वप्न बघणं आणि ते सगळ्यांनी मिळून पूर्ण करणं आणि त्याच्यामध्ये सर तुम्ही जो ट्रॅक म्हणताय 400+ किलोमीटरचा, पुणे सिटीच्या 4 दिशांना आहे. होय, 200+ गावात नाही जाणारे या 2 सगळ्याच मोठ्या गोष्टी- महापालिका आहेत. म्हणजे हो, पुणे आणि हो. पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिकांमधून सुद्धा हा ट्रॅक जातो आणि ग्रामीण भागामध्ये जसं मावळामधून जातो, बारामतीसारख्या चांगल्या परिसरामधून तो जातो आहे आणि त्यामुळं मुळशी सारख्या एकाच निसर्ग वेळी- सुंदर अतिशय एकाच वेळी पुण्याचं सगळं सर्वरूप दर्शन आंतरराष्ट्रीय हा. खेळाडूंना व्हावं, हो. हा यात प्रयत्न राहिलेला आहे. कारण तसं आपण पाहिलं ना, तर आपला परिसर इतका सुंदर आहे. म्हणजे पुणे परिसरामध्ये कोणत्याही देशाने आपण गेलो तर कोणत्याही परिस्थितीत आपण युरोपपेक्षा कमी आहोत असं मला वाटत नाही. हो हो. फक्त त्या दर्जेदार सुविधा आपल्याला अपग्रेड करणं आणि त्याच पद्धतीनं पुढे मेंटेन करणं हे मोठं चॅलेंज राहणार आहे. कारण ही यावेळेसची हे फर्स्ट लेग ऑफ टुर्नामेंट आहे. यानंतर जेव्हा होत राहील दरवर्षी टुर्नामेंट, त्यावेळेस मात्र अंदाज आला आपल्याला असेल निश्चित जरा. अंदाज आलेला असेल बरोबर. आणि आम्हाला सवय लागेल
चांगल्या टुर्नामेंट्सची इतर देशातल्या खेळाडूंनाही निश्चितपणे त्याचं महत्त्व पटेल आणि यामधून आपण एक कॉम्पिटिटिव्हनेस आपला निश्चितपणे जगासमोर येईल असं मला वाटतं. सर, एवढ्या मोठ्या स्पर्धेची एवढ्या कमी वेळात तयारी, हे सर्वात अनोखी गोष्ट वाटते. पण कधी कधी अशी जेव्हा डेडलाईन लागते त्यावेळेला एकत्र यायला किंवा फोकस करायला बरं पडतं. नक्कीच. यामध्ये नेतृत्वाची खरी कमाल आहे. म्हणजे आम्हा सर्वांचा ड्रायव्हिंग फोर्स आहेत आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, ज्यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली, ज्यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळी त्याचा आढावा घेतला आणि जिथे कुठे गरज असेल तिथे ते सपोर्ट करतात आणि आवश्यक ते शासन आदेश असतील किंवा आवश्यक तो निधी आमचे माननीय उपमुख्यमंत्री अवेलेबल करून देतात आणि म्हणून या निश्चितपणे तयारीला चांगलं बळ मिळालेलं आहे असं मला वाटतं. पॉलिटिकल विल ज्याला म्हणतात ते असलं अगदी, तर अगदी. काय चमत्कार होऊ शकतो. सर, शेवटची गोष्ट जी आहे ती प्रशासन आहे, शासन आहे, हे तर सर्व बळ लावतच आहे, पूर्णपणे घुसून काम करतायत. नागरिकांची जबाबदारी काय, त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा काय करताय? नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. आम्ही वारंवार आवाहन करतोय आमच्या सर्व परिसरातल्या नागरिकांना की आपण अतिशय महत्त्वाची इव्हेंट आपण ही करतोय आणि या इव्हेंटला गालबोट लागेल असं आपण कोणत्याही वर्तन परिसरातल्या ज्या ज्या भागातून ही सायकल हो. रेस जाणार आहे, ग्रँड टूर होणार आहे, जिथून आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवास करणार आहेत, तिथे निश्चितपणे आपल्या शिस्तीचं आणि प्रेमाचं दोन्ही दर्शन लोकांना बरोबर. घडलं पाहिजे. हा, हा. शिस्तही असली पाहिजे आणि आपण वागणूकही आपली प्रेमळ असली पाहिजे. कुठे कोणाला काही अडचण आल्यास तातडीने आपण त्यांना मदत करू शकलो पाहिजे, अशी आमची सर्वांची वागणूक राहिली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ट्रॅकवर न येता म्हणजे असं या स्पर्धेचा आनंद तर घेतलाच पाहिजे, परंतु आनंद घेताना निश्चितपणे तो द्विगुणित तेव्हाच होईल जेव्हा आपण शिस्तीनं वागू, तेव्हा आपण सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय शिस्त पाळून कोणत्याही परिस्थितीत खेळाडूंना डिस्टर्ब होणार नाही किंवा त्यांच्या रेसमध्ये कुठलाही प्रकारचा अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील वेळोवेळी त्या सूचनांचं पालन करून आपण सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि यामधून आपल्यामधूनही चांगले स्पर्धक घडावेत अशी अपेक्षा आहे. कारण ह्याच्यातनं जी प्रेरणा मिळणार आहे सर, नक्कीच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला ही वाटते की खेळाडू सहभागी होणार आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आपल्या भारतात येत आहेत, अगदी. ह्याचं सर्वाचं प्रक्षेपण जगभर होणार आहे. होय. त्यामुळे पुणे जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचे हे जे 4 परिसर आहेत इतके निसर्ग सुंदर आहे, सिंहगड म्हणा, मुळशी म्हणा, इतके निसर्ग सुंदर आहेत, त्याचं प्रोजेक्शन जगभर जाणार आहे. आणि नक्कीच. माझ्या मते ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही असणार नाही. आपण आता या निमित्तानं आपण वर्ल्ड सायकलिंग मॅपवर येतो आहोत आणि आपण आता म्हणजे मी सुरुवातीला माझ्या आवडीचे खेळ जरी सांगितले असले तरी त्या व्यतिरिक्त सायकलिंग रेस असेल, मोटार रेस असेल, म्हणजे इव्हन फॉर्म्युला 1 रेस सुद्धा हा, हा. टी व्हीवर जेव्हापासून टी व्ही आला तेव्हापासून आपण पाहतोय आणि अतिशय सुरेख सुंदर तो परिसर पाहून थक्क व्हायला होतं. खरंय. आज पहिल्यांदा भारताची ओळख बाहेरच्या देशांना या निमित्ताने होणार आहे आणि ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं करून देऊ शकू असं मला वाटतं आणि यामधून निश्चितपणे म्हणजे देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीनं होस्ट करू शकू, हाही एक संदेश नक्कीच जाणार आहे. शासन, प्रशासन, पोलीस वर्ग सगळेजण कामाला लागलेले आहेत आणि मन गुंतून, नुसतंच मनी नाही, मन गुंतून याच्यामध्ये काम करतायत. जेवढा हा त्यांचा भाग आहे तेवढाच नागरिक म्हणून हा आपला भाग आहे. सर, धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि इतक्या Thank you. अपेक्षा आणि इतकी मजा थँक्यू येणारी या सुनंदनजी, रेसला. आपण आलात आणि संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. मस्त सर, थँक्यू.